चला आपण NMS एक्झाम 28 तारखेला जी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात आपण अक्षरमालेचे विसंगत घटकाचे प्रश्न पाहू. खूप सोपे असतात. 4 पर्याय असतात. 3 मध्ये एकच संबंध असतो, एकच विशिष्ट नियम असतो आणि एक पर्याय जो असतो तो त्याच्या विरुद्ध म्हणजे चुकीचा असतो. लक्षात घ्या, त्या गटामध्ये बसत नसतो. त्यामुळे आपल्याला विसंगत घटक बघायचा आहे. तत्पूर्वी NMSचे ऑनलाईन क्लास 1 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. दररोज 2 तास, फी फक्त 300 रुपये. अगदी डिटेलमध्ये तयारी असते. आपण एक आठवडाभर तास केल्यानंतर आपल्या संपूर्ण लक्षात येईल. इच्छुकांनी या नंबरवरती संपर्क साधावा. चला आता आपण बघूया. अक्षरमाला म्हणलं ना, सहसंबंध गटातनं बसणारं म्हणलं की क्रमांक लिहा पोरांनो. क्रमांक किंवा अक्षरमालेमध्ये सुद्धा बघा त्या काय येते का. DE पाठोपाठचंच आहे. OPQ पाठोपाठचंच आहे. STU पाठोपाठचं आहे. MNO बघा ह्याच्यात फरक आहे बघा. एक अक्षर सोडले म्हणून ह्याला चौथा पर्याय पहिल्याला. दुसरा प्रश्न बघून घेऊ आपण. XW जर तुम्ही अक्षरमाला बघितली तर तुमच्या लक्षात येईल. लक्षात घ्या, XW कसं दिले बघा. XW मागचं आहे लगेच. या ठिकाणी FG पुढील घेतले बघा. ML पाठीमागचं आहे. PO पाठीमागचं आहे. म्हणजे हीच तेवढं +0 घेतलं आहे, बाकी सगळे -0 आहेत. लक्षात घ्या. ओके, म्हणून याचं उत्तर येणार आहे FG. हा गटात बसत नाही. आता पुढचा बघूया आपण. पुढचा जर आपण पाहिला अक्षरमालेमध्ये बघूया. क्रमांक लिहा किंवा असं जर कळत असलं तर पहिल्यांदा असं बघा. अक्षर सोडून काय आहे का, समान अक्षर सोडलेत का बघा. FT एक सोडले, मागं बरं का पण मायनस आहे. MQ 3 सोडलेत +3. PR एक सोडले +1. FG या ठिकाणी बघा F आणि G 0 सोडले, +0 सोडले. बघा मग आता याचं उत्तर कसं काढता येईल आपल्याला. बघायचं आपण उत्तर असं काढू शकतो बरं का. MQ पुढचं घेतलंय, PR पुढे, FG पुढे, पण VT बघा मायनस आहे एकटा, मग आपण VT काढू धरूया. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. त्याच्यामध्ये OE क्रमांक लिहायचं. Oचा 15 आहे, Eचा 5 आहे. यांचा लगेच कळत 3 म्हणजे 5 त्रिक 15 भागाकार. X 24, D 4, 4 सक 24 भागाकार. J 10, B 2, B 5 10 भागाकार. Pचा क्रमांक आहे 16 आणि Hचा आहे 8, 8 2 16. इथं 2 असायला पाहिजे होतं, 3 दिलं म्हणून पर्याय क्रमांक 4. आता पुढचा बघूया आपण. आपल्याला वळूंची ABCD लक्षात येते बघा. BY म्हणलं की वळूंची ABCD लक्षात येते. BYX पुढचं लगेच घेतलंय. L आकार. परत काय LPO LPO नाही बघा, ह्याच्यासारखा तर नाही आहे. यांचा असा आकार आहे LPO. EVU L आकार आहे. FUT आहे L आकार. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे LPO. पर्याय क्रमांक 2. खूप सोपे प्रश्न राहतील. लक्षात घ्या. क्रमांक लिहा, बेरीज करा, मूळ संख्या येते का बघा, फरक सारखा येतो का बघा, किंवा मागचं पुढचं कसं घेतलं आहे बघा, मध्ये किती अक्षरे सोडलेत बघा, किंवा क्रमांक लिहून याची बेरीज वगैरे करून बघा. वळूंच्या ABCDचा फॉर्म्युला येतो का बघा, त्याचा गुणाकार सारखा येतो का बघा क्रमांक लिहून. अशा अनेक फॉर्म्युले आपल्याला या विसंगत घटकामध्ये पाहायला मिळतील.